वाडा तालुक्यातील आबिडघर येथील विस्तार कंपनीत एसी दुरुस्त करण्यासाठी आलेल्या 3 निष्पाप तंत्रज्ञांचा कॉम्प्रेसरच्या स्फोटात मृत्यू झालाय। धक्कादायक म्हणजे कंपनी प्रशासनाने ही घटना दाबण्याचा प्रयत्न केला होता, मात्र आता कंपनीच्या निष्काळजीपणाचा पहाडाच वाचला गेलाय। ठाण्याहून एका एजन्सीमार्फत 3 तंत्रज्ञ आबिडघर येथील विस्तार कंपनीत एसी दुरुस्त करण्यासाठी आले होते। शुक्रवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास काम सुरू असताना अचानक कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट झाला। या स्फोटात किशन उर्फ कृष्णा भिवा निकम, अखिलेश मोतीलाल जयस्वाल आणि मोहम्मद अली महमूद अली अन्सारी या तिघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय। या कामगारांना कोणतीही सुरक्षा साधनं न पुरवता धोकादायक पद्धतीनं काम करण्यास भाग पाडण्यात आलं होतं। घटनेनंतर कंपनी व्यवस्थापनानं ही बाब लपवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलाय, मात्र सत्य बाहेर येताच पोलिसांनी कारवाईचा बडगा उचललाय। वाडा पोलिसांनी या गंभीर प्रकरणी मुंबई येथील कृष्णकुमार ए नाडर यांच्यासह कंपनी व्यवस्थापनावर गुन्हा दाखल केलाय। आरोपींना लवकरच अटक करणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय। आरबी न्यूजसाठी पांडुरंग भांगरे, मोखाडा।